मित्रांनो, आता द्राक्ष पिकामध्ये सगळ्या द्राक्ष बागायतदारांच्या काड्या ह्या पूर्णपणे पिकलेल्या आहेत. पण यातनं सुद्धा अजून काही व्हरायटी असे आहेत, जसं सुपर सोनाका सारखी व्हरायटी. आणि ज्या द्राक्ष बागायतदारांच्याकडं एप्रिलची छाटणी लेट झाली होती, अशा बागायतदारांच्याकडे अजूनही काडीच्या पक्वतेच्या काही ठिकाणी समस्या दिसत आहे. तर या पक्वतेसाठी आपण आज एक रेमेडी सांगतोय, आणि ही जर सर्व बागायतदारांनी केली तर त्यांच्याकडं पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये त्यांच्या काडीच्या पक्वतेमध्ये खूप चांगला बदल झालेला त्यांना दिसेल. मग याच्यासाठी काय करायचं आहे तर मित्रांनो, जे तुम्ही 0050 सारखं पोटॅशयुक्त खत आहे हे देताय, या खताबरोबरच प्रति एकर 0050 5 किलो, त्याच्याबरोबर चिलेटेड झिंक अर्धा किलो आणि सिलगार्ड म्हणून सिलिकॉन येतो तो एक अर्धा किलो, हे ऍप्लिकेशन दिल्याच्या नंतर जर 4 ते 5 दिवसानं तुम्ही उर्वा के प्लस हे भारतीय ग्रीनटेक कंपनीचे जर प्रोडक्ट वापरलं तर याचा खूप चांगला फायदा तुम्हाला द्राक्षामध्ये होऊ शकतो. मित्रांनो, याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहे, झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहे आणि सिलिकॉन सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहे. आणि याच्याशिवाय पेनिसिलियम पेनिफोलियम नावाचा एक बॅक्टेरिया आहे. आणि ज्याच्यामुळं तुम्ही दिलेला पोटॅश हा झिंक आणि सिलिकॉन सोबत असल्यामुळं तुम्ही देत असलेला बॅक्टेरिया जर पोटॅशच्या बॅक्टेरिया बरोबर तुम्ही झिंक आणि सिलिकॉनच्या बॅक्टेरिया दिल्यात तर या दोन्हीचा एकत्रित परिणाम तुम्हाला खूप चांगला दिसेल. आणि पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये तुमच्या काडीच्या मॅच्युरिटीमध्ये खूप चांगला बदल झालेला दिसेल.